दौंड नगर परिषदेची निवडणूक पार पडली आहे आणि या निवडणुकीमध्ये आता दौंडच्या नगराध्यक्षपदी दुर्गादेवी जगदाळे या निवडून आल्यात। त्याचबरोबर त्यांचे वडील इंद्रजीत जगदाळे देखील निवडून आलेत। त्याच्यामुळे आता दौंड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी नगराध्यक्ष जे आहेत त्या दुर्गादेवी आता सभागृहाच्या अध्यक्ष असणार आहेत आणि त्या सभागृहामध्ये आता इंद्रजीत जगदाळे सदस्य असणार आहेत। त्यामुळे हे वेगळं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं। या आपल्यासोबत माईलेक आहेत, नगरसेवक पदी निवडाला, तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडालात, वडील तुमच्या समोर बसणार आहे, काय भावना? खूप आनंद होईल मला। मी त्यांना लहानपणापासून बघत आले। त्यांचं पहिली निवडणूक होती तेव्हा मी खूप लहान होते, तेव्हापासून मी त्यांच्या सोबत फिरत होते। मग आता मी निवडून आले, मला खूप असं एक वेगळं हे आहे, फिलिंग आहे। मग मी त्यांच्याकडनं खूप शिकेल। जे ज्येष्ठ नगरसेवक आहे ते पण आहेतच। लहानपणी तुम्ही ज्यावेळेस हे नगरसेवक चालते त्यावेळेस तुम्ही अभिनंदन केलं असेल, काय आता तुम्ही नगराध्यक्ष त्यांच्याकडून काय अभिनंदन केलंय, काय मिठाई वगैरे भरवली का? अजून तरी नाही, पण घरी गेल्यावर नक्कीच। घरी गेल्यावर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात, नेमके काय भावना आहे? मुलगी आज नगराध्यक्षपदी निवडून आली, मोठा गर्व आणि अभिमान वाटतो। माझी कन्या आज दौंडच्या सर्वप्रथम अध्यक्षपदाची ती विराजमान झालेली आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही दोघं मिळून सर्व बाकीचे इतर सहकारी नगरसेवक यांची मदत घेऊ। तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सुद्धा आम्हाला आशीर्वाद आहे, त्यांची मदत घेऊन दौंडच्या शहरातील सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि प्रयत्न करू, एवढंच सांगितले। डोळ्यात अश्रू आहे, मुलीचं यश पाहिलं हो, आनंद वाटतो। अश्रू जर आपण पाहिले तर मुलगी नगराध्यक्ष झाले आणि वडील जे आहेत ते नगरसेवक झाल्यामुळे आज त्यांचा आनंद जो आहे तो गगनात मावण्याचा झालाय। त्यामुळे ह्या आनंदाच्या भरामध्ये वडील आणि मुलगी एकाच सभागृहामध्ये जाणार आहे हे मात्र खरं। कॅमेरा पर्सन दीपक सोनसर, सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, दौंड।